तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेला शिळा भात घालून कधी पौष्टिक पदार्थ बनवलाय का हो? नाही ना? तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदा जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना, तर नक्कीच तुम्ही पुढच्या वेळी भात आवर्जून शिल्लक कराल आणि आवर्जून शिल्लक ठेवाल, हे मी तुम्हाला खात्री करून सांगते. तर उरलेल्या भातामध्ये दही आणि रवा घालून एकदम असा पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग बघा इथं 1 वाटी हा शिल्लक राहिलेला भात आहे. आता हा भात हा रात्रीचा आहे. तर 1 वाटी भरून शिल्लक राहिलेला आहे. तर आज मी तुम्हाला उरलेल्या भातापासून पोटभरीचा नाश्ता बनवून दाखवणार आहे. तर बघा इथं मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये हा 1 वाटी भात घालायचा आहे. अगदी खूपच टेस्टी असा हा नाश्त्याचा प्रकार बनून तयार होतो. एकदा नक्की तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार बनवून ट्राय करा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व भात आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे, अर्धी वाटी रवा घालायचा आहे. त्याच वाटीने अगदी काय करायचं, अर्धी वाटीच दही घालायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडंसं हिसळून काय करायचं, पाणी घालायचं. नंतर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. परत याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त बारीक पण नाही, अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला बघा हे बारीक करून घ्यायचं आहे. अगदी बघा, काही सेकंद हे मिक्सरला मी फिरवून घेतलं. आता मिक्सरला वाटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, की आपल्याला हे मिश्रण किती बारीक पाहिजे आहे. तर पाहू शकतात, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही. आता हे मिश्रण आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. जर तुम्हाला जास्त जर घट्ट वाटत असेल ना, तर परत तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकतात. जसं आपल्याला डोश्याचं मिश्रण लागतं की नाही, अगदी तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. याच्यामध्ये पाणी घालून बघा, ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. अगदी डोश्याच्या मिश्रणसारखं हवं आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. अगदी म्हणजे छोटासा, जर मोठा चमचा असेल ना पोहे खायचा, तर अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा. नंतर मिक्स करायचं आणि हे मिश्रण आपल्याला काय 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं असं काही करायचं नाही. लगेच आपल्याला याचा पदार्थ आपल्याला बनवायला घ्यायचा आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहतच आला आहात, तर पटकन एक लाईक करा पाहू. तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातापासून डोसे बनवणार आहोत. आता याला तुम्ही डोसा म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा. तर बघा, मस्त मिश्रण काय करायचं, तव्यावरती पसरून घ्यायचं आणि तव्यावर हे मिश्रण ओतलं ना, की आपल्याला अजिबात चमच्याने पसरवायचं नाही, नाहीतर मग त्याला जाळी पडत नाही. अगदी बघा 2-3 मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि नंतर पलटी करून घ्यायचं. नंतर वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं खरपूस रंगाचं चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला आलटून-पलटून हे दोन्ही बाजूने चांगलं शेकून घ्यायचं आहे. पाहू शकतात काय मस्त असा इथं उत्तप्पा आपला झालेला आहे. आता एक मी काढून घेतलेला आहे. आता सेम पद्धतीने राहिलेल्या बॅटरचे आपल्याला पूर्ण डोसे असे बनवून घ्यायचे आहेत. आता याला डोसा पण म्हटलं जातं आणि उत्तप्पा पण म्हटलं जातं. अगदी बघा, तव्यावर हे मिश्रण टाकलं, की अगदी 1 ते 2 मिनिटातच पाहू शकतात काय मस्त सुरेख अशी जाळी येते आणि खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट असे हे उत्तप्पे लागतात. तर एकदा नक्कीच तुम्ही उरलेल्या आणि कसं आपण उरलेला भात हा फेकूनच देतो, तर अजिबात फेकून देऊ नका. त्याच्यापासून भरपूर असा टेस्टी पदार्थ बनवून तयार होतो. हा पदार्थ तुम्हाला तर नक्कीच आवडेल, पण घरातील सुद्धा सगळ्यांनाच हा पदार्थ खूपच आवडेल आणि घरातील सगळे तुमच्याकडे आग्रह करतील, की रोजच बनव म्हणून. तर तुम्ही एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आता इथं बघा सर्व मिश्रणाचे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत.
पाहू शकतात काय सुरेख असे जाळीदार, मऊ लुसलुशीत असे इथं हे आपले उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत. आता ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत हे उत्तप्पे तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या चटणीसोबत खायचे असतील तर खाऊ शकतात. जर तुम्हाला ओल्या नारळाची चटणीची रेसिपी जर हवी असेल ना, तर जास्तीत जास्त कमेंट करा. म्हणजे मी लगेच रेसिपी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? आवडली आहे तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका. म्हणजे सर्वात अगोदर अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यात, घरगुती साहित्यात बनवून ज्या युनिक अशा रेसिपी बनवून तयार मी अपलोड करत असते, तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.